नमस्कार मित्रांनो. आयुष्यात जेव्हा आपण शून्यातून विश्व निर्माण करायला निघतो किंवा कष्टाने यशाची एक पायरी पुढे चढतो, तेव्हा सगळ्यात आधी कोणाच्या पोटात दुखत असेल तर ते आपल्या जवळच्या काही लोकांच्या. तुम्ही नवीन गाडी घेतली की त्यांच्या कपाळावरती आठ्या येतात. तुम्ही मुलांचं चांगलं केलं की त्यांना ते बघवत नाही. अशा नकारात्मक लोकांमुळे अनेकदा आपली चिडचिड होते, मनस्ताप होतो आणि कधीकधी आपण आपलं काम सोडून त्यांच्याशी भांडत बसतो. पण आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आज मी तुम्हाला अशा 9 सुवर्ण नियमांबद्दल सांगणार आहे, जे तुम्हाला शिकवतील की जळणाऱ्या लोकांशी भांडायचं नाही, तर त्यांना आपल्या प्रगतीने कसं जाळायचं. जर तुमच्यात ही भावकीत किंवा ओळखीच्या लोकांच्या टोमण्यांचा त्रास तुम्हाला होत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. यशाचा गाजावाजा करू नका. जेव्हा आपण एखादी मोठी स्वप्न बघतो किंवा नवीन काम सुरू करतो, तेव्हा त्याचा गाजावाजा करणं टाळलेलंच बरं. कारण आपल्या प्रगतीवरती जळणारे लोक कामात खोडा घालण्यासाठी किंवा विनाकारण नकारात्मकता पसरवण्याची शक्यता असते. जर तुम्ही तुमचा प्लॅन सर्वांना ओरडून सांगितला, तर लोक कामापेक्षा तुमच्यावर आणि तुमच्या अपयशाची वाट बघण्यावरती जास्त लक्ष देतात. त्याऐवजी शांत राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि पडद्यामागे इतकी मेहनत करा की ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल, त्या दिवशी तुमच्या यशाचा आवाज पूर्ण जगात घुमेल. लोकांना तुमची धडपड सांगण्यापेक्षा थेट तुमचा निकाल दाखवा. कारण बोलण्यापेक्षा कृती आणि रिझल्ट समोरच्याची बोलती जास्त प्रभावीपणे बंद करतात. म्हणूनच जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते गुपित ठेवण्याचं शहाणपण असतं. नंबर 2, वादापासून दूर राहणे. वादापासून दूर राहणे म्हणजे आपली मानसिक शांती आणि मौल्यवान वेळ वाचवणे होय. कारण जळणाऱ्या आणि मूर्ख लोकांशी वाद म्हणजे स्वतःहून चिखलात दगड मारण्यासारखं आहे, ज्यामुळे घाण आपल्यावरतीच उडते. अशा लोकांशी चर्चा करून आपण त्यांना कधीच सुधारवू शकत नाही. उलट ते आपल्याला खालच्या थराला नेऊन मानसिक त्रास देतात आणि विनाकारण आपला उत्साह कमी करतात. समजूतदारपणा यातच आहे की समोरच्या व्यक्ती टोमणा मारत असेल किंवा मुद्दामून चिडवत असेल, तर त्याला प्रत्युत्तर न देता फक्त एक स्माईल द्यावं आणि तिथून निघून जावं. तुमचं हे एक स्माईल त्याचं मन अस्वस्थ करतं. कारण त्यांना तुमच्याकडून जी चिडचिड हवी असते ती मिळालेली नसते. म्हणूनच स्वतःच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करून अशा वादांकडे दुर्लक्ष करणं हीच अशा लोकांसाठी सर्वात मोठी शिक्षा आणि तुमच्या प्रगतीची पहिली पायरी ठरते. नंबर 3, तुमची गुपित सांगू नका. आपल्या आयुष्यातील खास गोष्टी किंवा कमकुवतपणा कधीही जळणाऱ्या लोकांसमोर उघड करू नका. कारण अशी माणसं तुमच्या माहितीचा उपयोग योग्य वेळ बघून तुमच्या विरुद्ध शस्त्र म्हणून करतात. जेव्हा आपण तुमच्या छुप्या गोष्टी किंवा भीती त्यांना माहिती असते, तेव्हा ते समाजात तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी किंवा तुम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी त्याचा वापर करतात. आपली गुपिता आपल्यापाशीच ठेवणं हे एक प्रकारचं संरक्षणात्मक कवचच आहे. त्यामुळे कोणालाही तुमच्यावर वार करण्याची संधी मिळत नाही. समोरच्याला तुमच्याबद्दल इतकी माहिती असेल तितकेच तुम्ही त्याच्यासाठी अभेद्य राहाल. म्हणून स्वतःच्या योजना, आर्थिक स्थिती किंवा घरगुती उणीवा कधीही अशा लोकांसमोर बोलू नका. तुमचं मौनच तुमची शक्ती आहे हे नेहमी लक्षात ठेवा. नंबर 4, प्रतिक्रिया देऊ नका. जेव्हा कोणी आपल्याला टोमणा मारतं किंवा उचकवण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा आपण लगेच चिडून प्रतिक्रिया देतो. पण खरं तर हेच समोरच्या माणसाला हवं असतं. कारण तुमच्या चिडवण्यामुळे त्यांना विजय मिळाल्यासारखं वाटतं. अशावेळी प्रतिक्रिया न देणं हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. कारण जेव्हा तुम्ही शांत राहता आणि फक्त समोरच्याचे वागणे शांततेत पाहता, तेव्हा त्याचा वार रिकामा जातो. तुमची ही शांतता जळणाऱ्या माणसाला जास्त अस्वस्थ आणि बेचैन करते. कारण त्यांना तुमच्याकडून जी चिडचिड आणि भांडणाची अपेक्षा असते ते त्यांना मिळत नाही.
स्वतःच्या भावनांवरती ताबा मिळवून शांत राहिल्याने तुमची शक्तीही वाचते आणि समोरच्याला आपली डाळ शिजत नाही हे लक्षात येतं. म्हणूनच समोरच्याच्या मूर्खपणावरती फक्त एक स्मित हास्य करा आणि आपल्या कामात मग्न राहा. कारण शांत राहणे हा दुर्लक्षित करण्याचा सर्वात मोठा प्रभावी मार्ग आहे. नंबर 5. सोशल मीडियाचा वापर करा. आजच्या काळात आपण प्रत्येक लहान मोठी गोष्ट सोशल मीडियावरती स्टेटस म्हणून ठेवतो. पण जळणाऱ्या लोकांपासून स्वतःला वाचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जपून करायचा, पण तो जपून करायचा, मर्यादित करणेच गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही तुमचा प्रत्येक आनंदाचा क्षण, नवीन खरेदी किंवा यशाच्या बातम्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर उघडपणे टाकता, तेव्हा नकळतपणे तुम्ही अशा लोकांचे लक्ष वेधून घेता जे तुमच्या प्रगतीवरती खुश नसतात. काही गोष्टी आणि खाजगी सुखाचे क्षण स्वतःपुरते किंवा जवळच्या माणसांपर्यंतच मर्यादित ठेवल्यास बाहेरील लोकांची वाईट नजर किंवा दृष्ट कमी लागते आणि तुमच्या कामात विनाकारण अडथळे येत नाहीत. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य हे इतरांना दाखवण्यासाठी प्रदर्शन नसून ते शांतपणे जगण्यासाठी आहे. म्हणूनच स्वतःच्या महत्त्वाच्या योजना आणि कौटुंबिक आनंद जगासमोर मांडण्यापेक्षा तो गुपित ठेवल्यास जास्त सुख आणि सुरक्षितता असते. नंबर 6. स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष द्या. जेव्हा आपण दुसऱ्याच्या वागण्यावर किंवा ते आपल्याबद्दल काय विचार करतात यावर जास्त लक्ष देतो, तेव्हा आपण नकळतपणे स्वतःच्या प्रगतीचा वेग मंदावतो. कारण आपल्या मौल्यवान वेळ आणि ही शक्ती विनाकारण वाया जात असते. जळणाऱ्या लोकांकडे पाहण्यापेक्षा किंवा त्यांना उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ जर आपण स्वतःचे कौशल्य सुधारण्यात आणि आपल्या कामात प्रगती करण्यासाठी वापरला तर यश नक्कीच मिळेल. तुमची खरी स्पर्धा ही दुसऱ्याशी नसून स्वतःशी असते. हे लक्षात घेऊन दररोज स्वतःला कालपेक्षा अधिक चांगलं बनवण्यावरती लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, तुमचं यश हे तुमच्या टीकाकारांसाठी दिलेलं सर्वात चोख उत्तर असतं. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करणं हेच प्रगतीचं खरा मंत्र आहे. नंबर 7. नम्रपणा. खंबीर राहा. समाजात वावरताना नम्रता हा आपला दागिना असला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की कोणीही येऊन आपला अपमान करावा आणि आपल्याला गृहीत धरावे. नम्रपणे खंबीर राहणे म्हणजेच समोरच्याशी आदराने बोलणे. पण जर समोरचा माणूस मर्यादा ओलांडून अंगावरती येत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून देण्याची ताकदही आपल्यात असायला हवी. उगीचच गर्विष्ठपणा दाखवू नका. मात्र जर कोणी विनाकारण त्रास देत असेल किंवा तुमच्या स्वभावाला धक्का लागत असेल तर तिथे ठामपणे उभे राहून विरोध करणे गरजेचे असते. तुमची सहनशक्ती ही तुमची कमजोरी नाही हे त्यांना स्पष्टपणे जाणवून द्या आणि स्वतःला मर्यादा राखून द्या, जेणेकरून कोणाचीही तुम्हाला कमी लेखण्याची हिंमत होणार नाही. नंबर 8. मदतीची अपेक्षा ठेवू नका. जळणाऱ्या आणि नकारात्मक लोकांशी वागताना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची किंवा मदतीची अपेक्षा न ठेवणे हाच मानसिक शांततेचा सर्वात मोठा मार्ग आहे. बऱ्याचदा आपण संकटाच्या वेळी आपल्याच जवळच्या किंवा भावकीतल्या लोकांकडे अपेक्षेने बघतो, पण जेव्हा ते मदत करत नाहीत तेव्हा आपल्याला खूप मानसिक त्रास आणि दुःख होतं. त्याऐवजी हे लोक आपल्याला मदत करणारच नाहीत हे जर आपण आधीच मनाशी पक्कं केलं तर आपला मनस्ताप वाचतो आणि आपण दुसऱ्या पर्यायांचा विचार करू लागतो. स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची जिद्द अशाच वेळी निर्माण होते. तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपल्याला आपण युद्ध एकट्यालाच लढायचं आहे. दुसऱ्याच्या मदतीवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुम्हाला कोणासमोर हात पसरवण्याची गरज होणार नाही. अशा प्रकारे अपेक्षांचा त्याग केल्यामुळे तुम्ही भविष्यातील मोठ्या निराशेपासून स्वतःला वाचवू शकता. नंबर 9. माफ करा आणि विसरून जा. एखाद्याने तुम्हाला त्रास दिला तर त्याबद्दल मनात सतत राग आणि द्वेष धरून ठेवल्याने समोरच्याचं काहीच बिघडलेलं नाही, उलट आपल्यालाच मनावरती त्याचं ओझं वाढत राहतं आणि आपली शांतता भंग होते. त्यामुळे अशा लोकांना मनातून माफ करणं हे स्वतःच्या आरोग्यासाठी चांगलं असतं.
कारण त्यांची वृत्तीच तशी आहे हे स्वीकारलं की आपला त्रास कमी होतो. मात्र माफ करण्याचा अर्थ असा नाही की त्यांनी केलेला अपमान किंवा फसवणूक आपण पूर्णपणे विसरून जावी. त्यांनी भूतकाळात कसं वागलं होतं हे नेहमीच लक्षात ठेवावं, जेणेकरून भविष्यात पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवून आपली फसवणूक होणार नाही. थोडक्यात सांगायचं तर मनातून कटुता काढून टाका, पण डोळे उघडे ठेवा, जेणेकरून तुम्ही शांतही राहाल आणि सुरक्षिततेची ही तुम्हाला संधी मिळेल. मंडळी, आज आपण जे 9 नियम पाहिले ते फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, काजव्याला सूर्याचा प्रकाश कधीच सहन होत नाही. तसंच तुमच्या प्रगतीचा प्रकाश जळणाऱ्या लोकांना कधीच आवडणार नाही. पण म्हणून आपण आपलं चमकणं सोडायचं का? तर मुळीच नाही. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतः काय आहात, काय विचार करता हे महत्त्वाचं असतं. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष देणं थांबवाल, दुर्लक्ष कराल, स्वतःच्या कामात मग्न व्हाल, त्याच दिवशी तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असेल. लक्षात ठेवा, तुमचं यश हेच तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठं उत्तर आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि एका व्हिडिओला हाईप करायलाही विसरू नका. धन्यवाद.